महायुतीची आता सह्याद्री येथे बैठक होणार आहे। या बैठकीकडे आता सर्वांचं लक्ष असेल। महायुतीमध्ये आता सर्व नेते मंडळी या बैठकीमध्ये उपस्थित राहतील। सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। पावसाळी अधिवेशनाबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। पावसाळी अधिवेशनासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आता ही संपूर्ण तयारी या ठिकाणी महायुतीकडून केली जाते। महायुतीची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत। पावसाळी अधिवेशनाबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। आपले प्रतिनिधी मनोज दाळकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। मनोज, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण आज महायुतीकडून बैठक बोलवण्यात आली आहे। संध्याकाळी 6 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलवण्यात आलेली आहे। या बैठकीला आपण मिळतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत। तसंच आपण मिळतं महायुतीचे सर्व विधानसभेचे आमदार, तसंच आपण मिळतं विधान परिषदेचे आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आपण मिळतं उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे आणि पावसाळी अधिवेशनाच्या या पूर्वसंध्येला चहा पाण्याचा कार्यक्रम हा महायुतीकडून ठेवण्यात आलेला आहे आणि आपण बघतो या कार्यक्रमाला आपण आपण विरोधी पक्षाला देखील आमंत्रण देण्यात आलेलं आहे। पण विरोधी पक्ष या चहा पाण्याच्या कार्यक्रमाला येतं का हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं आहे। पण आपण बघतो या चहा पाण्याच्या बैठकीनंतर महायुतीकडून बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये आपण बघतो जी पावसाळी अधिवेशन आहे त्या संदर्भात चर्चा केली जाणार आहे। तसंच आपण बघतो जे विरोधक प्रश्न करणार त्याला कशा प्रकारे उत्तर दिलं जाणार आहे त्यासाठी देखील या बैठकीमध्ये करण्यात येणार आहे। आणि या बैठकीनंतर आपण बघतो शेवटला सर्व तिन्ही जे पक्षाचे नेते आहेत त्यांच्याकडनं मी पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे आणि जे रणनीती करण्यात आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये या तिघांकडे सांगण्यात येणार आहे। नक्कीच धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।